नेक्स्ट एंडोक्राइन ग्लँड आपण पाहणार आहेत, पॅनक्रियाज. पॅनक्रियाज ही आपल्या बॉडीमधली सेकंड लार्जेस्ट ग्लँड आहे. फर्स्ट लार्जेस्ट ग्लँड जर विचारली तर लिव्हर, सेकंड लार्जेस्ट जर विचारली तर पॅनक्रियाज. ठीक आहे. याची नियर अबाउट लेंथ असते 12 to 15 सेंटीमीटर. पोझिशन, याची पोझिशन असते इन्फेरियर टू स्टमक, स्टमकच्या मागे आहे, अँड इन द लूप ऑफ डिओडिनम. डिओडिनम आपल्याला माहिती आहे स्मॉल इंटेस्टाईनचा फर्स्ट पार्ट. ओके. जर आपण याची डायग्रामच्या द्वारे जर पोझिशन बघायची असेल तर हा जे शेप स्टमक. ओके. स्टमक संपल्याबरोबर इंटेस्टाईनचा पहिला पार्ट स्टार्ट होतो, तो म्हणजे डिओडिनम. तर या डिओडिनमच्या लूपमध्ये असा लीफ लाईक स्ट्रक्चर, झाडाच्या पानासारखा स्ट्रक्चर आपल्याला दिसेल, तो आहे पॅनक्रियाज. 12 ते 15 सेंटीमीटरपर्यंत असतो. याला डक्ट असते. ठीक आहे. याला डक्ट असते म्हणजे तो कसा झाला, एक्झोक्राइन. करेक्ट आहे. आणि हा हॉर्मोन्स पण सिक्रीट करतो म्हणून तो एंडोक्राइन. म्हणजे पॅनक्रियाज हा दोन्हीही प्रकारचा ग्लँड आहे. म्हणजे त्याला डक्ट आहे पण आणि डक्ट नाही पण. म्हणजे तो एक्झोक्राइन पण आहे आणि एंडोक्राइन पण आहे. जे एक्झोक्राइन असतात ते एन्झाईम सिक्रीट करतात. तर हे पॅनक्रेटिक एन्झाईम जे आहेत ते पॅनक्रेटिक ज्यूसमध्ये एन्झाईम्स असतात. तर हे जे एन्झाईम्स आहेत ते कुठे ड्रेन होणार आहेत, इंटेस्टाईनमध्ये ड्रेन होणार आहेत. ठीक आहे. लिव्हरचाही ट्रॅक येतो इथे. लिव्हर जे आहे ते लिव्हरचे पण जे काही ज्यूस आहे, बाईल ज्यूस आहे, तो इंटेस्टाईनमध्ये येतो. म्हणजे इंटेस्टाईनमध्ये 3 प्रकारचे ज्यूस येतील, पॅनक्रेटिक ज्यूस, बाईल ज्यूस लिव्हरकडून आलेला, आणि इंटेस्टाईनमध्ये असलेला स्वतःचा इंटेस्टायनल ज्यूस. त्यालाच दुसरं नाव आहे सकस इंटेरिकस. ठीक आहे. ते आपण डायजेशन चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. तर इथे याला डक्ट आहे. याचं डक्टचं जे ओपनिंग आहे ते कुठे येतं, डिओडिनम. तर हे लीफ लाईक पार्ट जो येतो तो पॅनक्रियाज. तर हे पॅनक्रियाज आपण आत्ताच बघितलं. एक्झो पण आहे. ओके. एक्झो पण आहे आणि दुसरा एंडो पण आहे. एक्झोक्राइन पण आहे. एक्झोक्राइन का, कारण त्याला डक्ट आहे. त्या डक्टद्वारेच या डक्टद्वारेच हे पॅनक्रेटिक ज्यूस जे आहे ते इंटेस्टाईनमध्ये येतात. ठीक आहे. तर एक्झोक्राइन पार्ट, समजा आपण याचं इंटेस्टाईनचं असं सेक्शन घेतलं तर आपल्याला इथे असे फुलांसारखे एक सेल बघायला भेटतात. या सेलला म्हणायचं ॲकिनी सेल. तर पॅनक्रियाचा कोणता पार्ट हा एक्झोक्राइन पार्ट आहे, तर कोणता पार्ट येतो, ॲकिनी सेल्स. ओके. तर ॲकिनी सेल्स जे आहेत ते नक्कीच काय सिक्रीट करणार आहेत, पॅनक्रेटिक ज्यूस सिक्रीट करणार आहेत. ठीक आहे. तर एक्झोक्राइन पार्ट, ॲकिनी सेल्स. ओके. ॲकिनी सेल्स हे कोणते पार्ट आहेत, एक्झोक्राइन पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे काय सिक्रीट करणार आहे तो, पॅनक्रियाटिक ज्यूस. म्हणजेच या ज्यूसमध्ये काय असणार, पॅनक्रियाटिक एन्झाईम्स, पॅनक्रियाटिक ज्यूस. पण एंडोक्राइन पार्ट जो आहे तो इथे असा असेल. असे भरपूर सारे सेल्स असतात इथे, बरेच सारे सेल्स येतात. तर एंडोक्राइन पार्ट जो आहे त्या सेल्सला आपल्याला म्हणायचं आयलेट ऑफ लँगरहॅन्स. ठीक आहे. आयलेट ऑफ लँगरहॅन्स हे भरपूर प्रमाणात असतात पॅनक्रियाजमध्ये. एक जवळपास 1 to 2 मिलियन्सपर्यंत आपल्याला हे सेल्स बघायला भेटतात. कोणते, एंडोक्राइन. तर इथे सरळ आहे पॅनक्रियाजमध्ये एक्झोक्राइन पार्ट कोणता, कारण आत्ताच बघितलं आपण पॅनक्रियाज कशी ग्लँड आहे, एक्झो पण आहे, एंडो पण आहे. याच्यामुळे आपल्याला याला काही नावं देता येतील या ग्लँडला. म्हणून आपल्याला म्हणता येईल मिक्स ग्लँड, कंपोसाइट ग्लँड, हे एनसीईआरटीमध्ये नावं आलेले आहेत. त्याच्यानंतर हेटेरोक्राइन ग्लँड,
हेटेरोक्राइन ग्लँड, हे सगळे ऑप्शनल नावं आहेत. पॅनक्रियाज मिक्स का आहे? एक्झो आणि एंडो आहे म्हणून. पॅनक्रियाज कंपोसाइट किंवा हेट्रोक्राइन का आहे? कारण ती एक्झो पण आहे आणि एंडो पण आहे. कारण आतापर्यंत आपण थायरॉइड बघितला, पिट्युटरी बघितला, ते प्युअर कट काय होते? फक्त एंडोक्राइन होते, म्हणजे हॉर्मोन सिक्रीट करायचे. मग पॅनक्रियाज एन्झाईम पण सिक्रीट करतो, हॉर्मोन्स पण सिक्रीट करतो. मग पॅनक्रियाजमध्ये असे 2 प्रकारचे विशिष्ट सेल असले पाहिजे. मग हे जे ॲकिनी सेल्स आहेत ते एन्झाईम सिक्रीट करतील, ज्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये एन्झाईम्स असतील, आणि ॲकिनी सेलसोबत दुसरे सेल असतील ते आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समधून हॉर्मोन सिक्रीट होतील. ॲकिनी सेल्स आपल्याला नाही पाहायचं आहे, कारण ते एन्झाईम आपण डायजेशन्समध्ये बघूयात. ठीक आहे, पण इथे आपल्याला या सेलवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कोणते सेल्स? मी परत एकदा लिहितो. आयलेट ऑफ लँगरहॅन्स. लँगरहॅन्स, एस सायलेंट आहे. आयलेट ऑफ लँगरहॅन्स. ठीक आहे, आयलेट ऑफ लँगरहॅन्समध्ये पण 3 प्रकारचे सेल असतात. अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल. ठीक आहे, आता इथे विशिष्ट प्रकारचे सेल असतात. प्रत्येकाची डायग्राम काढत बसत नाही, अशी एनसीईआरटीमध्ये आले नाही आहे. मी मुद्दामून असे काढतोय. हे अल्फा असतील, हे बीटा सेल असतील आणि हे डेल्टा सेल असतील. असे 3 प्रकारचे सेल आपल्याला कुशामध्ये बघायला भेटतात. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. तर या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समधून हॉर्मोन सिक्रीट होणार आहेत. तर प्रत्येक अल्फामधून एक वेगळा हॉर्मोन सिक्रीट होतो, बीटामधून एक वेगळा हॉर्मोन सिक्रीट होतो आणि डेल्टामधून एक वेगळा हॉर्मोन सिक्रीट होतो. अल्फामधून जो सिक्रीट होणार आहे तो आहे ग्लुकॅगॉन. नावं बघून घ्या. ग्लुकॅगॉन हा एक हॉर्मोन आहे. तो कोण सिक्रीट करतो? अल्फा सेल. अल्फा सेल कुठे आहेत? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स कुठे आहेत? पॅनक्रियाज. म्हणजे पॅनक्रियाजच्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मधले अल्फा सेल काय सिक्रीट करतील? ग्लुकॅगॉन. बीटा सेल काय सिक्रीट करतील? इन्शुलिन. ओके, इन्शुलिन पण एक हॉर्मोन आहे. तर पॅनक्रियाज मधला बीटा सेल काय सिक्रीट करणार? कोणता हॉर्मोन सिक्रीट करणार? इन्शुलिन. डेल्टा काय सिक्रीट करेल? सोमॅटोस्टॅटिन. काय सिक्रीट करणार आहे? सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, तर अल्फा सिक्रीट ग्लुकॅगॉन, बीटा सिक्रीट इन्शुलिन आणि डेल्टा सिक्रीट सोमॅटोस्टॅटिन. हे 3 प्रकारचे सेल कशामध्ये बघायला भेटतात आपल्याला? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स इज अन पार्ट ऑफ एंडोक्राइन पार्ट इन द पॅनक्रियाज. एक्झोक्राइन पार्ट कोणता आहे? ॲकिनी सेल, जे एन्झाईम सिक्रीट करतील, ज्याची कोशामध्ये असतील ते पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये. ओके, तर प्रत्येकाची कामं बघूयात. याच्यामध्ये सोमॅटोस्टॅटिन हा ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिन या दोघांनाही इनिबिट करतो. ठीक आहे, याचं काम तर आत्ताच मी सांगून दिलं. आता आपल्याला प्रामुख्याने ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिन याचं काम बघायचं आहे. ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिन हे अँटॅगोनॅस्टिक आहेत. आपण याआधी शब्द बघितलेला आहे. अँटॅगोनॅस्टिक म्हणजे अपोजिट काम करतात. यांचं काम कसं असणार? अपोजिट. जसं PTH आणि TCT, एक कॅल्शियम वाढवतो तो दुसरा कॅल्शियम कमी करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तसंच अपोजिट काम यांचं मग नेमकं काय असेल? इथं आपण एक छोटंसं कन्सेप्ट बघूयात. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा ग्लुकोज असतो, ठीक आहे, एक्स्ट्रा ग्लुकोज हे कशामध्ये कन्वर्ट होणार? ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होणार. इथे ग्लायकोजन आणि ग्लुकॅगॉन कन्फ्यूज होऊ नका. ग्लायकोजन आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा शुगर ही जी कन्वर्ट होते, म्हणजे आपल्या शरीरामधली रिझर्व्ह ग्लुकोज किंवा रिझर्व्ह शुगर कोणती असेल तर ग्लायकोजन, जी लिव्हरमध्ये कार्य चालले. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन. ठीक आहे, पण इथे हॉर्मोन कोणता आहे? ग्लुकॅगॉन. ठीक आहे, तर इथे ग्लायकोजन आणि ग्लुकॅगॉन असं कन्फ्यूज होऊ नका. तर ग्लुकोज, एक्स्ट्रा ग्लुकोज बॉडीमध्ये बाहेर निघणार नाही, तो बॉडीमध्ये एक गोडाऊनमध्ये म्हणून स्टोअर असणार आहे. तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल? ग्लायकोजनमध्ये असेल. ठीक आहे, तर एक हॉर्मोन ग्लुकोजचं ग्लायकोजन करेल आणि दुसरं हॉर्मोन ग्लायकोजनचं ग्लुकोज करेल. म्हणजे सरळ इथे आपल्याला बघायचं असेल, एक सोप्या भाषेत सांगतोय, हे ब्लड वेसल आहेत. या ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम एक हॉर्मोन करेल आणि एक हॉर्मोन ग्लुकोजची लेवल कमी करण्याचं काम करेल. ठीक आहे, जो ग्लुकोजची लेवल वाढवतो त्याला म्हणायचं हायपरग्लायसेमिक. हायपरग्लायसेमिक. आणि जो ग्लुकोजची लेवल कमी करतो कशामध्ये? ब्लडमध्ये, त्याला म्हणायचं हायपोग्लायसेमिक. त्याला म्हणायचं हायपोग्लायसेमिक. तर याच्यामध्ये मी आता सांगून देतो,
ग्लुकॅगॉन ही रक्तामधली साखर वाढवतं म्हणून ग्लुकॅगॉनला आपण काय म्हणणार, हायपरग्लायसेमिक. आणि इन्शुलिन ही रक्तामधली साखर कमी करतं म्हणून त्याला आपण काय म्हणणार, हायपोग्लायसेमिक. ओके, मग इथे आपल्याला माहिती आहे ग्लुकॅगॉनचा आता टार्गेट काय असलं पाहिजे, ब्लडमधली साखर वाढली पाहिजे. मग तो ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन करेल का ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करेल. रक्तातली साखर वाढली पाहिजे तर डेफिनेटली ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये, कारण रक्तातली साखर ग्लुकोज वाढणार. इन्शुलिन रक्तातली साखर कमी करतो, मग रक्तातली साखर ग्लुकोज एक्स्ट्रा जी आहे, एक्स्ट्रा ग्लुकोज कशात कन्वर्ट करणार, ग्लायकोजन. बघा अँटॅगोनॅस्टिक काम, एक साखर कमी करतो, दुसरा साखर वाढवतो. साखर कोण वाढवतो, ग्लुकॅगॉन. साखर कमी कोण करतो, इन्शुलिन. आता मी टर्म वापरेल वाढवण्याला हायपरग्लायसेमिक, शुगर वाढवणाऱ्याला, आणि शुगर कमी करणाऱ्याला हायपोग्लायसेमिक. हे कसं करतो ते बघूयात. पहिल्यांदा आपण बघूयात ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन हे पॅनक्रियाजमधले अल्फा सेल सिक्रीट करत असतात हा हॉर्मोन. तर ग्लुकॅगॉन आता इथे सरळ आहे, समजा हे ब्लड वेसल आहे, ब्लड वेसल आहे म्हणल्यावर याच्यामध्ये ग्लुकोज आहे. आता ग्लुकॅगॉनचं टार्गेट काय असलं पाहिजे की या रक्तामधली साखर वाढली पाहिजे. मग या रक्तामधली साखर कशी वाढवणार, लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन आहे त्याचं ब्रेकडाऊन करून तो काय करणार, ग्लुकोज करणार. इथे कोणाचं ब्रेकडाऊन व्हायला लागलंय, ग्लायकोजनचं. म्हणून मी इथे टर्म काय देणार आहे, ग्लायकोजिनोलायसिस. ऑलरेडी टर्म बघितलेली आहे आपण कुठे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्समध्ये. मागचे लेक्चर्स आहे बघा, व्यवस्थित ऐका. इथे लायसिस म्हणलं की ब्रेकडाऊन. कोणाचं ब्रेकडाऊन, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन. इथे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतंय कशामध्ये, ग्लुकोज. म्हणजे रक्तातली साखर वाढली, कोण करणार, ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन काय आहे, हॉर्मोन आहे. ठीक आहे, रक्तातली साखर वाढली, कशी वाढली, लिव्हरमध्ये असलेल्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ग्लुकोजमधलं. अजून एका प्रकारे करू शकतं ते म्हणजे काय, इथे सेल मी काढलेली आहे, असे भरपूर असतील ब्लड वेसलच्या बाजूला सेल. ठीक आहे, इथले जे सेल्युलार ग्लुकोज अपटेक आहे, ठीक आहे, मी इथे लिहून टाकतोय, सेल्युलार ग्लुकोज अपटेक आहे. ठीक आहे, तो वाढवेल का कमी करेल, म्हणजे सेलमध्ये ग्लुकोज येण्याचं प्रमाण वाढणार का कमी होणार. ठीक आहे, तर इथे काय होणार आहे, कमी होणार आहे. इथे जर ब्लडमधलं जर ग्लुकोज सेलमध्ये जर नाही आलं तर ब्लडमधलं ग्लुकोज वाढेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे कोण करणार आहे, ग्लुकॅगॉन. आता याच्या अपोजिट कामं कोण करेल, इन्शुलिन. इन्शुलिनचे आपण लगेच अजून एक असेच फंक्शन बघूयात. इन्शुलिन, इथे ब्लड वेसल घेतोय मी, ब्लडमध्ये इथे वेसल्स घेतो आणि इथे सेल घेतोय. ठीक आहे, आता इन्शुलिनचं मेन टार्गेट काय आहे की ब्लडमधली शुगर काय करायची आहे, त्याला कमी करायची आहे. मग कमी करायची असेल तर ब्लडमधली ग्लुकोज तो सेलमध्ये जास्तीत जास्त जाऊ देणार. तो सेलमध्ये जर ग्लुकोज गेला जास्तीत जास्त तर ब्लडमधली ग्लुकोज काय होणार, ऑटोमॅटिक कमी होणार. म्हणूनच त्याला आपण हायपोग्लायसेमिक म्हणतो. ठीक आहे, मग इथे मी म्हणेल सेल्युलार, सेलमधला ग्लुकोज अपटेक वाढवणार का कमी करणार, डेफिनेटली वाढवणार. सेल्युलार ग्लुकोज अपटेक, सेलमध्ये ग्लुकोज अपटेक जे आहे ते वाढवणार, म्हणून ब्लडमधली शुगर काय होणार आहे, कमी होणार आहे. कोण करतं, इन्शुलिन. सेल्युलार ग्लुकोज अपटेक कमी करणार. इथे जर सेलमधली ग्लुकोज नाही जाऊ दिलं तर ब्लडमधलं ग्लुकोज वाढवणार. फायनली ह्याला आपण काय म्हणणार आहेत, हायपरग्लायसेमिक हॉर्मोन. कोणाला, ग्लुकॅगॉनला हायपरग्लायसेमिक हॉर्मोन. ठीक आहे, हायपरग्लायसेमिक म्हणजे ही रक्तामधली साखर वाढवतं कोण, ग्लुकॅगॉन. रक्तामधली साखर कोण कमी करतं, इन्शुलिन. म्हणून इन्शुलिनला काय म्हणणार, हायपोग्लायसेमिक हॉर्मोन. ठीक आहे, अजून कशा प्रकारे कमी करता येईल. ठीक आहे, अजून ब्लडमधली जी ग्लुकोज आहे ते कुठे पाठवता येईल, लिव्हरकडे पाठवता येईल. अजून ब्लडमधली ग्लुकोज कुठे, इन्शुलिन म्हणतोय. ठीक आहे, इन्शुलिन काय करणार, सेलमध्ये पाठवणार ग्लुकोज. तशीच ब्लडमधली ग्लुकोज कुठे पाठवणार, लिव्हरमध्ये. म्हणजे एक्स्ट्रा ग्लुकोजचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे, ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे, इथे ग्लायकोजन तयार होतंय म्हणून इन्शुलिन काय करणार, ग्लायकोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन,
ग्लायको म्हणजे ग्लुकोज. ठीक आहे, तर सॉरी ग्लायको म्हणजे ग्लायकोजन. ग्लायकोजनचं फॉर्मेशन होते म्हणजे इथे काय होणार आहे, ग्लायकोजेनेसिस. वर काय होतं, ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन झालं, ग्लुकोज वाढला. एक्स्ट्रा ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होतोय, ग्लायकोजनमध्ये, म्हणून ग्लायकोजेनेसिस इन्शुलिन करेल आणि ग्लायकोजिनोलायसिस ग्लुकॅगॉन करेल. ठीक आहे, तर इथे लिव्हरमध्ये एक्स्ट्रा ग्लुकोज लिव्हरमध्ये गेला. तसंच एक्स्ट्रा ग्लुकोज अजून कुठे टाकतो तो, स्किनच्या खाली ॲडिपोज टिश्यू, तिथे असतात कोणते सेल, ॲडिपोसाइट. ॲडिपोसाइट म्हणजे ॲडिपोज टिश्यू मधले सेल, ॲडिपोसाइटमध्ये पण पाठवतात. म्हणून तर म्हणतोय एक्स्ट्रा ग्लुकोज कशापासून भेटणार, कार्बोहायड्रेट पासून. त्यामुळे जास्त कार्बोहायड्रेट घेतले तर स्किन खाली काय तयार होणार आहे, तिथे जास्तीत जास्त ग्लुकोज साठणार आहे. कशाच्याद्वारे, ॲडिपोज टिश्यू कुठे असतं, स्किनच्या खाली असतं. म्हणून कार्बोहायड्रेट जास्त जर खाल्ले तर पेशंटची जी वेट आहे ते वाढतं. ठीक आहे, हे अशी बऱ्याच थिरीज कन्फर्म आहेत. म्हणून इन्शुलिनचं काम काय करतं, एक्स्ट्रा ग्लुकोज स्किनच्या खाली पाठवतं. एक्स्ट्रा ग्लुकोज लिव्हरमध्ये जाऊन ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतं, त्याला आपण टर्म दिली ग्लायकोजेनेसिस. आणि एक्स्ट्रा ग्लुकोज, ठीक आहे, ते ग्लुकोज कशामध्ये पाठवतं, सेलमध्ये. फायनली ब्लड वेसलमधलं ग्लुकोज काय व्हायला लागले, कमी व्हायला लागले. ठीक आहे, इथे जाऊ देणार नाही. ठीक आहे, उलट लिव्हरमधलं जे ग्लायकोजन आहे, लिव्हरमधलं जे ग्लायकोजन आहे ते ब्रेकडाऊन करून ग्लुकोज इथे आणेल ब्लडमध्ये ग्लुकोज आणलं ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करून. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन म्हणून ग्लायकोजिनोलायसिस. सेलमध्ये जाऊ देणार नाही, म्हणून सेल्युलर ग्लुकोज अपटेक रिड्युसेस. तर इथे फायनली ग्लुकोजची लेवल काय होणार आहे, वाढणार आहे. अजून एक टर्म येतं, अदर दॅन कार्बोहायड्रेट ग्लुकोज तयार होणार आहे. अदर दॅन कार्बोहायड्रेट म्हणजे प्रोटीनपासून ग्लुकोज तयार झाला. प्रोटीनपासून जर ग्लुकोज तयार झाला तर इथे आपल्याला अजून एक टर्म देता येतं, अदर दॅन कार्बोहायड्रेट. आहे प्रोटीन म्हणजे कोणत्याही कार्बोहायड्रेट सोडून जेव्हा आपल्याला ग्लुकोज भेटतो त्याला म्हणायचं ग्लुकोनिओजेनेसिस. ही पण टर्म आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ग्लुकोज फॉर्मेशन होत आहे, जेनेसिस, निओचा अदर दॅन कार्बोहायड्रेट असं लक्षात ठेवा. मग ग्लुकोनिओजेनेसिस कोण तयार करतं, म्हणजे ग्लुकोज तयार कोण करतं, ग्लुकॅगॉन का इन्शुलिन, ग्लुकॅगॉन. ठीक आहे, इथे ग्लुकॅगॉनच्या इथे दोन टर्म आलेत, ग्लायकोजिनोलायसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिस ग्लुकॅगॉन करेल. इन्शुलिनची एक टर्म आलेली आहे, ग्लायकोजेनेसिस. ठीक आहे, इथे सगळ्यात सोपं आहे हो. ग्लुकोज कशात कन्वर्ट होतं, ग्लायकोजनमध्ये. ठीक आहे, ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे ग्लुकोज कमी झाला, कोण करणार, इन्शुलिन. ठीक आहे, ग्लायकोजन तयार झालं म्हणजे ग्लायकोजेनेसिस, मग कोण करणार, इन्शुलिन. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन कोण जर ग्लुकोज तयार होत असेल तर ग्लुकॅगॉन. इथे ग्लायकोजनच्या ब्रेकडाऊनला काय टर्म द्यायचं आहे, ग्लायकोजिनोलायसिस, कोण करणार, ग्लुकॅगॉन. ठीक आहे, फक्त एक वेगळा टर्म आहे ग्लुकोनिओजेनेसिस. अदर दॅन कार्बोहायड्रेट ग्लुकोज तयार झाला, ग्लुकोज तयार झाले की रक्तातली साखर वाढली, हे कोण करणार, ग्लुकॅगॉन. ठीक आहे, तर ग्लुकॅगॉनचे दोन टर्म आहेत, प्रॅक्टिस करा, ग्लायकोजिनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस. आणि इन्शुलिनमध्ये एक टर्म येते, कोणती, ग्लायकोजेनेसिस. ठीक आहे, तर सरळ आहे, रक्तातली साखर सेलमध्ये न येऊ देण्याचं काम ग्लुकॅगॉन, रक्तातली साखर ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम. ठीक आहे, हे कोण करणार आहे, सॉरी, इथे रक्तातली साखर जी आहे ते कुठून आणणार आहेत, ग्लायकोजनमधून आणणार आहेत, म्हणजे ग्लायकोजिनोलायसिस. लिव्हरमध्ये ग्लायकोजन आहे. ठीक आहे, तर अशा फायनली ग्लुकोजची लेवल वाढते, अदर दॅन कार्बोहायड्रेट कडूनही ग्लुकोज येतो, फायनली रक्तातली साखर वाढली, ग्लुकॅगॉन. ठीक आहे, इन्शुलिन काय करतं, रक्तातली साखर सेलमध्ये टाकतं, रक्तातली साखर लिव्हरकडे नेऊन ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करतं, रक्तामधली साखर कुठे टाकतं, ॲडिपोसाइटकडे टाकतं. फायनली रक्तातली साखर कमी करतं, कोण करतं, इन्शुलिन, म्हणून हायपोग्लायसेमिक. ठीक आहे, हे व्यवस्थित वाचून परत रिपीट ऐका.